करण्याचं काम ज्यांनी केलं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, एकलव्य महाराज, महाराणा प्रतापजी, अशा सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व साधू संतांना साष्टांग दंडवत करून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने वाकला सर्कलची उमेदवारी, वाकला पंचायत समितीची उमेदवारी आणि पोखरी पंचायत समितीची उमेदवारी धनुष्यबाणाला मिळाली नाही, म्हणून सर्वप्रथम या सर्कलची मी मोठ्या मनाने माफी मागतोय. वाटाघाटी झाली, काय काय घडलं माझ्या अगोदर सर्वांनी सांगितलं, परंतु यानंतर सर्कल अबाधित राहावं तोही निर्णय प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केला, म्हणून मी ते आता भानगडीत जाणार नाही. परंतु या सरकारच्या सभेसाठी प्रामुख्याने या ठिकाणी हजर असलेले हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज अकोलकर, मार्केट कमिटीचे सभापती रामहरी बापू जाधव, माजी सभापती भागीनाथ दादा मगर, युवा सेनेचे भरत पाटील कदम, आपले डायरेक्टर गोरख पाटील आहेर, PS पाटील कदम, दिलीप काका, या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राजू नाना मगर, फौजी नाना आवळे, आपले ज्येष्ठ सन्माननीय राजभाऊ निकम चिगडगावकर, सरपंच दत्तू भाऊ कुंदे, राजू आबा काटे, नवनाथ भाऊ लिमसे, अनिल भाऊ कुलधर, ज्ञानेश्वरजी ठुबे, नरेंद्र सरवर, चंद्रकांत पवार, आमचे सरपंच म्हस्केजी, योगेशजी, रमेश भाऊ खोसे, सूत्रसंचालन जे आज करताय ते अंबादास मामा खोसे, आपले उप तालुका प्रमुख प्रकाश भाऊ वाघ जे ज्येष्ठ आहे, संजीव भाऊ काटे, अरुण भाऊ मगर, दीपक भाऊ वाघ, आमचे BR पाटील, या ठिकाणी सर्व गावातून आलेले सरपंच, मग ज्याला भाऊ काकडे असतील, संजीव भाऊ कुंदे असतील, यांनी मनोगत व्यक्त केलं, गणेश भाऊ आहेर असतील सरपंच, या ठिकाणी आमच्या प्रशांत सर निकमनी त्या ठिकाणी चांगलं मनोगत व्यक्त केलं, बाळू काका शेळेकर या ठिकाणी हजर आहे, आमच्या BM पाटलांनी पोखरी गावाच्या वतीने, कलाच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त केलं, डोंगरे आप्पा असतील, प्रल्हाद बापू साळुंके, रमेश भाऊ साळुंके, या ठिकाणी आता नाव जर घ्यायला गेलो तर भाषणापेक्षा नाव जास्त होईल, आणि म्हणून हिंगणे कन्नड, पोखरी, साकीगाव,